नमस्कार मंडळी, समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, सध्या यूट्यूब आणि एकूणच सोशल मीडिया माध्यमांमध्ये छावा हा विषय ट्रेंडिंगचा विषय झाला आहे. एकूण देशातील लोकांच्या मनामध्ये, प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि जे चित्रपट प्रेमी आहेत त्यांच्या मनामध्ये धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा आणखी जास्त जागृत झाली. मंडळी, आपले जे मराठा योद्धे आहे ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले पाहिजे. माध्यम कुठलेही असो, सोशल मीडिया असो, चित्रपट माध्यम असो किंवा पुस्तकं असो. मंडळी, आतापर्यंत आपण लोकांच्या तोंडून म्हणजेच महाराष्ट्र नाही तर इतर स्टेटमधल्या, इतर राज्यातील लोकांच्या तोंडून फक्त एक गोष्ट ऐकली आहे की एवढे मोठे राजा आपल्या देशामध्ये, एवढे मोठे योद्धा आपल्या देशामध्ये होऊन गेले, मात्र पुस्तक हे माध्यम जरी प्रत्येक स्टेटपर्यंत, प्रत्येक राज्यातील लोकांपर्यंत पोहोचत असलं तरी पुस्तकांमध्ये एकूणच आपल्या राजांविषयी, आपल्या योद्ध्यांविषयी फार कमी थोडक्यात माहिती दिली आहे, असं आपण लोकांच्या तोंडून, इतर राज्यातील लोकांच्या तोंडून ऐकलं आहे. मंडळी, माझ्या डोक्यामध्ये एकूणच छावा हा चित्रपट जेव्हापासून ट्रेंडिंग करणे सुरू झाला तेव्हापासून एक गोष्ट मात्र सातत्याने येत आहे की आत्तापर्यंत बॉलिवूडवाल्यांना असं का वाटलं नाही की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांवर आपण एखादा चित्रपट करूया. मी सुद्धा माझ्या मित्र सर्कलमध्ये एक गोष्ट कॉमन पद्धतीने ऐकली आहे, ती म्हणजे जेव्हा केव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनेल त्यावेळी तो बनून सुद्धा रिलीज होऊ देणार नाही किंवा होणार नाही, अशी या देशातली स्थिती आहे. असा कुठला बदल या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये झाला की यांना 2014 पूर्वी फक्त आणि फक्त मौला मेरे मौला आणि अजीमो शान शहनशाह यामधून फुरसत मिळत नव्हती आणि दाखवलं तरी सनातनी लोकांचं हरे राम हरे कृष्णवर बिकिनी घालून लोकांना आयटम सॉन्ग पाहायला मिळत होते. ते अचानक 2014 पासून यांचा सूर बदलला आणि तानाजी, पृथ्वीराज, पानिपत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्रपट पाहायला मिळत आहे. असा कुठला बदल किंवा घटना घडली म्हणावी की भगवा हा कलर जरी चित्रपटामध्ये वाईट दृष्ट्या दाखवला तरी आवाज उठवला जात आहे. जे आधी हिंदू म्हणण्यासाठी सुद्धा इंडस्ट्रीतले लोक घाबरत होते ते आता मोठ्या ठामपणे आणि अभिमानाने सांगत आहे. असा कुठला बदल या इंडस्ट्रीमध्ये झाला म्हणता येईल की सुनील शेट्टी सारखा माणूस पुढे येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून सनातन बोर्डाची मागणी करतोय. A movement to establish a Sanatan board will be initiated. This is to protect our temples, gurukuls and gaushalas. So come, let's unite in devotion and commitment. Join us at the Shanti Seva Shivir, Prayagraj, and be a part of this meaningful journey. सनातन बोर्डाला सपोर्ट करतोय असा कुठला बदल या इंडस्ट्रीमध्ये झाला म्हणता येईल. जे कलाकार आधी कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, खास करून हिंदू धर्माच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सामील होण्यासाठी धजावत होते, ते कलाकार, ते लोक आज महाकुंभामध्ये डुबकी लावत आहे. एकूणच या सर्व गोष्टी, या सर्वच घडामोडी आपण पाहिल्या बॉलिवूडमधील, तर आपल्याला काही पद्धतीमध्ये, काही प्रमाणात या बॉलिवूडचं भगवा बोर्ड तर झालं नाही असं वाटायला लागलं आहे. आणि एकूणच हिंदू धर्माच्या वेद, ग्रंथ, पुराणं ज्या काही गोष्टी मायथो म्हणून समजल्या जायच्या त्या हिस्टॉरिकल म्हणून पाहायला मिळाल्या, तर यामध्ये काही वेगळंच पाहायला मिळत आहे असं वाटून घेऊ नका. कारण छावा हा चित्रपट एक प्रकारची सुरुवात म्हणता येईल.